नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन संपन्न। राजूर येथील ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन कलर्स मराठी वाहिनीवरील सूरनवा ध्यासनवा या कार्यक्रमातील सहभागी गायक श्री अविनाश कदम यांच्या शुभ हस्ते नटराजाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलनाने केलं। सदर कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना सूरनवा ध्यासनवा या कार्यक्रमात आपली कशी निवड झाली, त्यासाठी काय काय परिश्रम घ्यावे लागले आणि कोणकोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागले, कुणाकुणाचे मार्गदर्शन लाभले हे विद्यार्थ्यांना सांगत असताना पुढे म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्याने विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी मेहनत आणि जिद्द बाळगावी। कला क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे त्यांना मी पूर्णपणे मदत आणि योग्य मार्गदर्शन नक्कीच करेल, असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं। तसेच आपल्या गोड आवाजात अनेक प्रकारची बहारदार गीते सादर करून विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यांच्यासोबत आलेल्या वादकांनी सर्व गाण्यांना सुंदर असे लयबद्ध संगीत दिले। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य रावी पाटणकर ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य आणि सत्यनिकेतन संस्थेचे विस्ताराधिकारी माननीय विलास नवले सर हे होते। तसेच सत्यनिकेतन संस्थेचे संचालक माजी प्राचार्य श्री S.T. एल्मामे सर, श्री राम पन्हाळे, श्री प्रेमानंद पवार साहेब, श्री विजय पवार सर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक श्री V.B. एल्मामे सर, प्राध्यापक S.B. शिंदे सर, प्राध्यापक D.V. धोकरट, प्राध्यापक डॉक्टर R.D. ननावरे सर यांनी परिश्रम घेतलं। पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर नावरे सर यांनी करून दिला। सुंदर सूत्रसंचालन प्राध्यापक S.B. शिंदे सरांनी केलं। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक धोकरट सरांनी केले। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। मी सर्वांना नमस्कार करतो। माझं नाव अविनाश मधुकर कदम। मी माझं गाव जोरवे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। खरं तर गाण्याची प्रेरणा मला ही माझ्या आजोबांकडनं मिळाली। त्यांचं नाव प्रभाकर अर्जुन कदम। ते म्हणजे चांगल्या प्रकारे शैण्या वगैरे वाजवतात। त्यांचे पण शो वगैरे असतात बाहेर आणि घरातूनच एक वारसा जो गाण्याचा म्हणतो आपण की कला क्षेत्रातून आमच्या घरातच सर्व म्हणजे चुलते असेल, आजोबा असतात, ते शैण्यावर वाजवतात। पण त्यापासूनच मला एक गाण्याची आवड आजोबांकडनं लाभत गेली आणि मग तिथनं पुढे मग मी नंतर काही दिवसांनी मी क्लासिकलकडे वळालो। मग मी नगरला पंडित बाळासाहेब वायकर गुरुजी यांच्याकडे मी क्लासिकलचं शिक्षण घेतलं। तदनंतर मी माझं कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठात शिवाजी कॉलेज कन्नड म्हणून कॉलेज आहे, त्यामध्ये माझं मी MA मी केलं। MA म्युझिक माझं पूर्ण झालं आणि नंतर मग मला गाण्याची खूप आवड लाभत गेली। नंतर मग कलर्स मराठीचं ऑडिशन आलं, म्हणजे सूरनवा ध्यासनवा। ते माझ्या जीवनात अगदी मी म्हणू शकतो की माझ्या जीवनात एकदम अचानक प्रमाणे आलं। ती पर्वणीच, पर्वणीच म्हणायची ती माझ्यासाठी। आणि मग तिथनं पुढे मग मी ऑडिशनला त्या लोकांनी बोलवलं मला पुण्याला। नंतर माझे ऑडिशन झाले पुण्याला, 4-5 ऑडिशन झाले। त्याच्यानंतर मुंबईला तिथं पण ऑडिशन झाले आणि तिथनं पुढे मग हा माझा जीवन प्रवास गाण्याचा सुरू। बघा, म्हणजे मी हा संदेश देईल विद्यार्थ्यांना की मी पण म्हणजे एक गरीब कुटुंबातून एक असंच कॉलेजमधून मी पुढे आलो, तर मला पण वाटते की या कॉलेजमधून एखादा मुलगा किंवा मुलगी त्या स्टेजवरती जावं, या कॉलेजचं नाव तिने मोठं करावं। बरं सर, जर म्हणजे तुमच्याकडं आमच्या राजूर M.N. देशमुख महाविद्यालयातला जर विद्यार्थी आला तर तुम्ही त्याला मदत कराल काय? नक्की सर, मी त्याला खूप छान प्रकारे गायडन्स करू शकतो। गाणं कसं गायचं,
ॲक्च्युली त्या स्टेजवर तुम्ही कसं परफॉर्मन्स करायचा, म्हणजे कशा प्रकारे गाणं निवडायचं आणि सगळ्या बाजाची तुम्ही गाणी गायली पाहिजे, असं मी त्यांना खूप काही छानसं गायडन्स करू शकतो. तुमच्या लयबद्ध गाण्याला ज्यांनी मोलाचं संगीत दिलंय तर त्यांची नावे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आत्ता सध्या अच्छा, म्हणजे बघा, आता मी तुम्हाला सांगू शकतो, माझे मित्र गणेश दादा गोरडे असेल, उत्कृष्ट प्रकारे खूप छान पॅड वाजवतात. म्हणजे अख्ख्या माझ्या करिअरच्या आधी पण त्यांचं म्हणजे खूप मोठा ऑर्केस्ट्रा होता. म्हणजे खूप काही त्यांचे संघर्ष होता की त्यांनी तो केला असेल आणि नक्कीच एक महाराष्ट्रभर त्यांचं नाव गाजते आणि संगीत क्षेत्रात चांगल्या प्रकारे ते त्यांचं एक चांगल्या प्रकारे म्हणजे त्या क्षेत्रात ते चांगलं संलग्न आहे. सेकंड म्हणजे आमचे विशाल दादा. सर नमस्कार. आत्तापर्यंत जेवढी काही गाणी बहारदार यांनी गायली त्यांना तुम्ही लयबद्ध संगीत दिलं, गाण्यासाठी अनेकांनी नक्कीच टाळ्या वाजवल्या, परंतु ज्याला लयबद्ध संगीत दिलं ज्यांनी तो मात्र उपेक्षित असतो. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? असं आता तुमचं म्हणणं काय अगदी बरोबर आहे की पडद्यामागचा कलाकार म्हणून आमची भूमिका असते. पडद्यासमोर कलाकार हा गात असतो किंवा आपण सीडीवर टीव्हीवर पाहतो, बऱ्याच वेळा वादकांवर कॅमेरा फिरत नाही. या वाद्याची आवड तुम्हाला कशी लागली? मला लहानपणापासून मी वारकरी संप्रदायाशी रिलेटेड होतो. भजनापासून माझी सुरुवात झाली. अच्छा. माझा छंद म्हणून मी तो पूर्ण वेळ जोपासला. माझ्या आईवडिलांनी त्याच्यात खूप मला मदत केली, माझ्या मित्रपरिवाराने मला खूप मदत केली आणि योगायोगाने समाजाने मला या क्षेत्रासाठी स्वीकारलं. अच्छा, तुम्ही कुठलं वाद्य वाजवताय? मी इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे, ऑक्टोपॅड म्हणून. अच्छा. या वाद्यात ह्या जगात इतके काही ह्या क्षेत्रातील वाद्य आहेत ते सगळे एकत्र एका जागेवर काम करतं. म्हणजे ते 4 माणसांचं काम करणार एक वस्तू आहे. धन्यवाद. सर तुम्ही कुठलं संगीत वाजवत आणि काय तुमचं म्हणजे काय वाटलं तुम्हाला हे आता जी काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात तुम्ही लयबद्ध संगीत दिलं जोडीनी, तर तुमचं मनोगत सांगा थोडक्यात. राजूर सारख्या भागामध्ये अविनाश कदम सारख्या रियालिटी शो विनर त्याचा कार्यक्रम ठेवला, त्यामध्ये आम्हाला संगीत वाजवण्याची संधी मिळाली, त्याबद्दल कॉलेजचं मी आभार मानतो. आणि अविनाश हा अगदी उत्तम गायक आहे. म्हणजे त्याच्या आवाजाची जी ठेवण आहे ती तुम्ही कोणताही बाज काढा, मराठी बाज काढा किंवा हिंदी बाज काढा, तो त्याच ताकदीने गाण्याचा प्रयत्न करतो. सर ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयामध्ये आपण आज जो काही कार्यक्रम केला त्या कार्यक्रमात तुम्ही पण लयबद्ध असं सुंदर संगीत दिलंय, तर महाविद्यालयाबद्दल आणि इथं जी काही तुम्हाला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल काय सांगणार? आमच्या येताना प्रश्नच पडलेला होता की आम्ही प्रोफेशनली जेव्हा प्रोग्राम देतो त्यावेळेला आम्हाला पब्लिकचा थोडासा इश्यू असतो. इथं आम्ही येताना मुलांच्या वयोगटाचा एक विचार केला, येताना कार्यक्रम कोणत्या पद्धतीने द्यावं आणि त्यातल्या त्यात अविनाशचा जो प्रवास होता तो पण साध्य झालाच पाहिजे होता. जो म्हणजे आपला कार्यक्रम आज जो ठेवण्याचा विषय जो होता तो पण साध्य झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची पण आवडती गाणी झाली पाहिजे आणि आपला मेसेज पण एका प्रकारे विद्यार्थ्यांना गेला पाहिजे. आणि विद्यार्थी जेवढे उत्सुक होते, आम्ही हॉलमध्ये जाण्याच्या अगोदरच ते खूप शिस्ती देऊन व्यवस्थित बसून त्यांनी कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने आमचा ऐकला आणि आमचा कार्यक्रम एन्जॉय केला. आणि त्याचबरोबर ती एक धागाच असतो, जेव्हा प्रेक्षकांचा आणि कलाकाराचा एक धागा जोडला जातो तर ऑटोमॅटिकली तो कार्यक्रम चढत जातो. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. सर आपण आज कला मंडळाचं उद्घाटन करण्याप्रसंगी माननीय अविनाश कदम साहेबांना बोलवलं, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अविनाश कदमबद्दल असं मी बोलू इच्छितो की कोणतंही यश हे संघर्षाशिवाय मिळत नाही आणि म्हणून सुराज्य मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी श्याम पवार, राजूर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.